बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने मौसूद भगर आणि झणझणीत तर्रीदार फोडणीचं ताक कसं बनवायचं हे पाहणार आहोत. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. साहित्य लागणार आहे: भगर म्हणजेच वरी गरजेनुसार, 2 पाण्याने स्वच्छ धुवून, तेल 2 चमचे, जिरं 1 लहान चमचा, सुकी लाल मिरची 2 ते 3, हिरवी मिरची 1 ते 2 बारीक चिरलेली, कढीपत्ता 8 ते 10 पाने, पाणी. एका गंजामध्ये तेल गरम करा, त्यात जिरं, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या. फोडणी छान होऊ द्या. त्यानंतर 2 ते 3 ग्लास पाणी यामध्ये ॲड करा. पाण्याला छान उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यावर भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये टाका. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मंद आचेवर भगर मऊ शिजून घ्या. फोडणीचं तर्रीदार ताक बनवण्यासाठी साहित्य: तेल 2 ते 3 मोठे चमचे तर्री येण्यासाठी तेल, जिरं 1 लहान चमचा, मोहरी 1 लहान चमचा, लसूण भरपूर बारीक ठेचून घेतलेला, कढीपत्ता 8 ते 10 पाने, हळद अर्धा लहान चमचा, लाल तिखट चवीनुसार, तिखटपणा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता, मीठ चवीनुसार, पाणी 1 ग्लास, दही किंवा ताक, इथे अर्धा लिटर ताक मी यूज केलेलं आहे, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल छान गरम करून घ्या. तर्रीदार ताकासाठी तेल थोडे जास्त वापरावे. तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि भरपूर ठेचलेला लसूण घालून लसूण छान परतून घ्या. त्यानंतर हळद आणि लाल तिखट, मीठ. तिखट जळू नये म्हणून लगेच त्यात पाणी न घालता थोडं तुम्हाला अंदाज येतोच तिखट शिजलं की नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करा. पाणी मध्यम आचेवर अर्धा ग्लास होईपर्यंत छान आटवून घ्या. मध्यम आचेवर केलं तरी चालेल आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून जरी आटवून घेतलं तरी चालेल, जेणेकरून मसाल्याचा अर्क आणि तरी उत्तम येईल. पाणी अर्धा आटल्यानंतर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतरच त्यात फेटलेलं दही किंवा ताक घाला आणि व्यवस्थित ढवळून घ्या. गॅस चालू ठेवल्यास ताक फाटू शकते, त्यामुळे ही चूक न करता गॅस बंद करायची आणि त्यानंतरच तुम्हाला यामध्ये ताक ॲड करायचं आहे. ताकामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण पाणी टाकलेलं नाही. वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर तयार झाली आहे. फोडणीचं तर्रीदार ताक तुमची गरमागरम आणि मौसूद भगर झणझणीत तर्रीदार फोडणीचं ताकाबरोबर तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.